ही मानसी मेडिकलची स्टुडंट आहे हे घरात बाकी कोणालाच माहित नव्हतं. नाही, मला माहित होतं. अच्छा. मला वाटतं घरात बाकी कोणालाच कल्पना नव्हती. हा, म्हणजे असा विषय निघाला नाही ना आधी कधी, म्हणून. विक्रांत, तुला पुन्हा एकदा बजावून सांगते, ही जर या घरात राहिली तर तूच अधिक अडचणीत येशील. आत्या, तू जेवून तरी जा ना. नको रे बाबा, मी आपली माझ्या घरी गेलेली बरी. काय आहे ना, मला आधीच मोनिका सहन होतच नाही. त्यात आता तिची बहीण आलेली आहे आणि हा सगळा गोंधळ. तू घे सगळं नीट सावरून. टेक केअर. हॅलो, कसं वाटतंय ताई? झाली विश्रांती? कळलंच नाही झोप कधी लागली ते. म्हणजे अजून तब्येत बरी नाहीये तुझी. तू गोळ्या घेतल्यास का मी दिलेल्या? नाही, दे ना. देते. एक मिनिट बघू. ह्या नको घेऊस. का? काय झालं? मी सांगतो ना, तिला गरज नाहीये यांची. पण ह्या गोळ्या फूड पॉइझनिंगचं इन्फेक्शन जाण्यासाठी चालतात. असू दे. निर्मला आत्या खूप रागवल्या का? माझं काही चुकलं का? काय झालं? कोण रागवलंय? अगं काही नाही ताई, मी त्या तुझ्या गोळ्या फक्त. का केलंस तू असं मानसी? कशाला मध्ये मध्ये करतेस तू? ताई, काही बोलू नकोस. तू कुठे आहेस माहितीये ना तुला? हे आपलं घर नाहीये मानसी. माझ्या सासरी आहेस तू. आणि प्रत्येक गोष्टी स्वतःचं डोकं का चालवायचं? या घराचा ताबा घ्यायचा की काय तुला? हे घ्या. अरे वाह, बस. वहिनी, त्या पपया आधी ताब्यात घ्या. घरच्या आहेत, अगदी ओढ आहेत. बाबू सांगत होता, हे पापड, कुरडया, चटण्या आणि माई, तू सांगितलेले सगळे जिन्नस, म्हणजे उंडल्याचं तेल, रातांब्याच्या बिया, लिहून घेतलेले सगळे जिन्नस आणले तर मी. हा, मला वाटलेलं तू हे काम परफेक्ट करणार. दे गीतेकडे देऊन टाक. हे घे, घे. सांभाळू ना. हा, बरं, बाकी काय म्हणतोस? आंब्याच्या ठेकेदाराचं काय? माई, हे काम तुला अगदी बरोबर जमता. फोनवर त्याला असं काही झाडलंयस ना तू, हे मला नंतर काय बोलावंच लागलं नाही. गुपचूप पैसे आणून दिले त्याने. झाडावरच लागतं, नाही तर बसतील आपल्या डोक्यावर मिरा वाटायला. मधु काका, हं? ती मी बाबूच्या बायकोला साडी पाठवली होती, आवडली का तिला? हो, आवडली ना. अगं, ते लाडू बघून तर ती मुलं एवढी खुश झाली त्याची, काय सांगू नको. हो ना, हे बरं झालं बाई, बरं वाटलं मला. नाही म्हणजे बाबूची मुलं अगदी गोड आहेत नाही. मधु काका, ते मी तुम्हाला सांगितलं होतं ते आणलत का?
काय ग? नाही म्हणजे मी म्हणाले होते ना की जमलं तर घेऊन या ते. अरे बाबा, तिचा भूपाळी बाबाचा अंगारा पाहिजे तिला. आणलेस का? नाही म्हणजे सहज मिळाला असेल तर ठीक आहे, म्हणजे नाहीतर अलके, ताकाला जाऊन भांड का लपवतेस बाबा? आणलंय त्यांनी अंगारा. आठवणीने आणलाय. श्रद्धा आहे ना तुझी. घे. बरं झालं बाई. आता मी जाऊन लावते हा मोनिकाला. हो लावता. अरे हा मधू बाबा, तू आता आलायस ना, जरा दुकानाचे हिशोब बघून घे बाबा. मला बाबा पूर्ण लक्ष नाही देता आलं. बघतो वहिनी. आणि आपल्या विजयने अगदी व्यवस्थित ठेवलेला असणार हिशेब. हो. नाही म्हणूनच सांगते, तू जरा नीट लक्ष दे. काका, पपई अगदी गोड आहे हो ना, ना. मी चाखून पाहिली. मी एक काम करते, जेवताना ना सगळ्यांना वाढते पपई. तुम्ही फ्रेश होऊन घ्या तोपर्यंत. हो, फ्रेश होतो. फ्रेश होतो. चला मी पण तयारीला लागते. हो आई, मी अंगारा लावून येते हं मोनिकाला. जाऊन काय शोधतेस ग ताई? म्युझिक प्लेअर सापडत नाहीये. झोप तर काही येणार नाही, निदान गाणी तरी ऐकेल. कुठे ठेवला होतास तू? कुठे ठेवलाय हे माहिती असतं तर शोधत असते का? काय बावळटासारखे प्रश्न विचारतेस ग मानसी? अगं मग पर्स मध्ये शोध, त्यात असेल कदाचित. काय ग, येऊ का? या नाही, विचारताय काय? जरा अंगारा आणलाय, तो लावून घेशील का? कसला अंगारा? ते जाऊ दे ग, पण माझी खूप इच्छा आहे. लावू का? चालेल. इडापिडा टळत तुझ्या तब्येतीवरची सगळी संकट दूर होऊ दे. आई नमस्कार करते. अगं राहू दे. आणि हे काय, हा पसारा कसला? अहो ते मला म्युझिक प्लेअर सापडत नाहीये. अगं बाई, म्हणजे हरवला की काय? अहो हरवला नाहीये, इकडेच कुठेतरी ठेवला गेला असेल, सापडेल. बरं बरं. तुम्ही दोघी खाली या. मधू काका गावाहून आलेत ना, काय काय घेऊन आलेत माहितीये? पापड, चटण्या, गावची पपई सगळं घेऊन आलेत. या लवकर. हा, मी येऊ का मदतीला? नाही, आपण दोघी जाऊ ना. आम्ही दोघे एकत्र येऊ नाही. या लवकर. काय झालं? ताई, नंतर शोध ना, सगळे वाट बघत असतील. चल ना आता लवकर, चल चल. काय मधू काका, प्रवास व्यवस्थित? हो. गावाचं कसं आहे सगळं? आपला बाबू आहे ना, तो सगळं अगदी व्यवस्थितपणे सांभाळतो. आणि अधूनमधून मी चक्कर टाकतो, त्यामुळे सगळी कामं कशी अगदी वेळच्या वेळी होत आहेत. पण ना, मधू काका आले की एक गंमत असते.
अरे गावचा मेवा असा खायला मिळतो. गावचे पापड, फणस, पपया. हे आले पापड आले. वा, वा, वा. हो हो हो, निर्वासितासारखे तुटून पडू नका. लहान मुलांपेक्षाही लहान होता काय तुम्ही? जेवताना खायचे, हळूहळू का? हं? अहो जास्त तळकट खायचं नाहीये तुम्हाला. काय म्हणजे काय पापड खायचे नाही, गोड खायचे नाही, मग काय खायचं काय? अरे बाबा, बायकोचं जरा ऐकत जा, आयुष्याचं कल्याण होईल. पापड मोडला. गप्रे, तुझा सगळ्यावरती कंट्रोल आहे म्हणून बोलतोस तू, माहिती आहे. काय विजय, अरे तरुण तरुण पोरी त्याच्या क्लासमध्ये शिकतात ना, त्याला असं तुकतुकीत राहायलाच हवं. काय बोल मामा तो शिकवायला जातो क्लासमध्ये. नाण्या, घास घालण्यासाठी फक्त हा करायचा, बाकीच्या वेळी मानसी, अगं तू घे ना, आवडतात ना. विक्रांत तुम्ही घ्या ना. नको. का रे, एरवी तर अगदी तुटून पडतो. नाही, आज नको. खा बाबा खा. बायको विचारते तोपर्यंत खा, नाही तर पुढे आमच्यासारखं व्हायचं. अहो पुरे झालं. मोनिका, नाही तळकट कमी खा, पोट जरा व्यवस्थित झालं की मग खा. मोनिका तू ना मस्तपैकी पपई खा, फ्रेश आणि गोड आहे. हो ताई, तू फ्रुट्स खायला पाहिजे. काकी मी देते. नाही नको, तिला नका देऊ पपई. अरे पण तळकट खाण्यापेक्षा हे चांगलं ना. तिला नका देऊ पपई, मी सांगतोय ना. विक्रांत मला पपई आवडते. हो, खाऊ द्या ना तिला. ती अजून पूर्ण बरी झालेली नाहीये. तिला उष्ण होईल पपई म्हणून. मान गए, खूप छान काळजी घेतोस आहे बायकोची. हो, काळजी घ्यायलाच हवी ना. हे आजारी असते ना ती सारखी, म्हणून म्हटलं लक्ष ठेवायलाच पाहिजे. नाण्या, बरी आहे मी, काहीच झालं नाही. आलेच. अगो बाई, काय हे काय सगळ्यांच्या तोंडावर निघून गेली. नाण्या, सहज बोललो. बरं जेवण नावाचं काही येणार आहे का इथे, का नुसते पापड आणि पपया? नाही नाही, आणते आणते. म्युझिक प्लेअर. तायडू, सगळे खूप काळजी करतात हा तुझी. विक्रांत सुद्धा. माहित नाही. अगं अशी काय, सगळ्यांचं किती लक्ष आहे तुझ्याकडे. असू दे ना, तू प्लीज पकवू नकोस हं मला. एक तर मला म्युझिक प्लेअर सापडला. थँक गॉड. म्युझिक ऐकते जरा.
काय झालं? काय होतं? काही नाही, ते गरगरल्यासारखं झालं थोडं. ताई ताई अगं काय झालं? काहीच कळत नाही ग. तू एक काम कर, तू जरा वेळ आराम कर. तू मगाशी मला जी गोळी दिली होतीस बघ, ती दे ना, त्याने मला बरं वाटलं होतं. मानसी, हा ऐक ना, ॲक्च्युली ना माझ्या मैत्रिणीचा एक प्रॉब्लेम आहे, सो तुझी हेल्प हवी होती. बोल ना. तिचं आत्ताच लग्न झालंय आणि लग्नानंतर तिला कळलंय की ती प्रेग्नंट. आम्ही नाही जाणार शिमल्याला. का? तुझ्या ताईची तब्येत जरा नरम आहे. नाही नको, तिला नका देऊ पपई. अरे पण तळकट खाण्यापेक्षा हे चांगलं ना. तिला नका देऊ पपई, मी सांगतोय ना. ताई इज प्रेग्नेंट. विक्रांत, तुला कळलं? इतके दिवस तुम्ही हे सगळं एकट्याने सहन केलं. आता सगळ्या घटनांचा क्रम लागतोय. त्यातला खरा अर्थ कळतोय. आता काय करायचं आपण?